नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण भारत माझा देश आहे या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा आपण शाळेत रोज म्हणतो। माझा भारत देश हा केवळ एक भूभाग नसून तो कोट्यावधी लोकांची माता आहे। आशिया खंडात वसलेला हा देश भारतातील जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो। भारताचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा अतिशय प्राचीन आणि गौरवशाली आहे। भारताची भूमी ही संत, शूरवीर आणि शास्त्रज्ञांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक आणि महाराणा प्रताप यासारख्या पराक्रमी राजांनी या भूमीचे रक्षण केले। तसेच महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यासारख्या देशभक्तांच्या बलिदानामुळे आपल्या देशात 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले। सांस्कृतिक दृष्ट्या भारतासारखी विविधता जगात कुठेही पाहायला मिळणार नाही। इथे दिवाळी, ईद, नाताळ, गणेशोत्सव यासारखे सण सर्व लोक एकत्र येऊन साजरे करतात। माझ्या देशाचे नैसर्गिक सौंदर्य अद्भुत आहे। उत्तरेला बर्फाच्छादित हिमालय पर्वत आहे, तर दक्षिणेला अथांग पसरलेला हिंदी महासागर आहे। गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी आणि कृष्णा यासारख्या नद्या देशाची भूमी सुपीक बनवतात। भारतामध्ये हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे तिन्ही ऋतू चक्राप्रमाणे येतात, ज्यामुळे येथील शेती आणि निसर्ग नेहमी समृद्ध राहतो। आपले राष्ट्रीय प्रतीक म्हणून वाघ हा राष्ट्रीय प्राणी आणि मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे। भारतात विविध भाषा बोलल्या जातात, विविध पेहराव केले जातात आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत, पण तरीही आम्ही सगळे एक आहोत ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात असते। हीच विविधतेत एकता माझ्या देशाला जगात सर्वात अनोखा आणि सुंदर बनवते। आज माझा देश विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि आर्थिक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे। अंतराळ क्षेत्रात इस्रोने मिळवलेले यश संपूर्ण जगाला थक्क करणारे आहे। अशा या महान आणि प्रगतिशील देशाचा नागरिक असल्याचा मला मनापासून अभिमान वाटतो। मला माझा देश प्राणापेक्षाही प्रिय आहे। आज आपण भारत माझा देश या विषयावरती मराठी निबंध लिहिलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।